नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशा पाली दिसत असतात। बाथरूममध्ये, किचनमध्ये, घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि या पाली विषारी देखील असतात। त्यामुळे त्या कुठल्या अन्नपदार्थात पडल्यावरती आपल्याला विषबाधा होऊ शकते। पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो, ज्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं। आणि पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड आपल्याला बाजारात मिळत असले तरीही लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठी ते धोकादायक असतात। त्यामुळे पालीला मारण्याचा विचार सहसा कोणी करत नाही। त्यामुळे घरातून पाल घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात। घरात जर लहान मुलं असतील तर पेस्ट कंट्रोल करायला देखील आपल्याला भीती वाटते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाली घरातून कायमच्या पळून लावण्यासाठी अतिशय सोपा असा उपाय पाहणार आहोत। या उपायामध्ये आपल्याला कुठलीही वस्तू बाहेरून आणायची नाहीये, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण हा उपाय करणार आहोत। तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे चमचाभर मीठ। तर आपल्या किचनमध्ये या वस्तू नेहमीच उपलब्ध असतात। इथे हा जो कांदा घेतलेला आहे त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। तुम्हाला जितकं सोल्यूशन बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं किंवा लसणाचं प्रमाण घेऊ शकता। तर इथे मी अगदी थोडंसंच तुम्हाला साधारण 1 ते 1.5 ग्लासभर मी इथे हे सोल्यूशन बनवून दाखवणार आहे। तर 1 ग्लासभर जर तुम्ही पाणी घेत असाल तर त्यासाठी अगदी थोडासा कांदा मी व्हिडिओत दाखवलाय तितका कांदा पुरेसा आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या देखील सोलून घ्यायच्या आहेत। आणि नंतर आपल्याला एखादं भांडं घेऊन आपल्याला हा जो कांदा आहे तो किसून घ्यायचा आहे। तर अतिशय 100% असरदार असा हा उपाय आहे आपल्या घरातून कायमच्या पाली पळून लावण्यासाठी। तुम्ही हा उपाय केल्यानंतर अजिबात पाली याच्या उग्रवासाने आपल्या घरामध्ये ज्या असतील त्या निघून जातात आणि परत आपल्या घरामध्ये फिरकत नाहीत। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडासा कांदा हा किसून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत असाल तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा कांदा किसून घेतलेला आहे। नंतर आपल्याला लसूण देखील अशाच पद्धतीने किसून घ्यायचा आहे। तर कांद्याला आणि लसणाला अतिशय असा उग्र वास असतो, त्यामुळे पाली पळून लावण्यास आपल्याला मदत होते। तर लसूण देखील मी अशा पद्धतीने 4 ते 5 पाकळ्या किसून घेतलेला आहे। नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चमचाभर मीठ, जे आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असते। तर लक्षात घ्या, आपल्याला हा उपाय करण्यासाठी कुठलीही वस्तू बाजारातून विकत आणायची नाहीये। आपल्या किचनमध्ये ह्या वस्तू ज्या अवेलेबल असतात त्यापासूनच आपण हा उपाय करत आहोत। तर मीठ घातल्यानंतर मी साधारण 1 ग्लासभर यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आणि नंतर आपल्याला हे जे मिश्रण आपण सोल्यूशन बनवलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि साधारण 15 ते 20 मिनिटे हे जे सोल्यूशन आहे ते आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला यामध्ये आपण जे मीठ टाकलेलं आहे ते विरघळवून घ्यायचं आहे। तर 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपल्याला हे जे सोल्यूशन आहे ते गाळून घ्यायचं आहे। म्हणजे आपण हे सोल्यूशन एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत। तर यातले जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये अडकू नये म्हणून आपल्याला हे सोल्यूशन गाळून घेणं फार गरजेचं आहे। तर एखादी चहाची गाळणी घेऊन आपल्याला हे सोल्यूशन गाळून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला हे जे सोल्यूशन आपण बनवलेलं आहे ते भरायचं आहे एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखादी कोल्ड्रिंकची जी प्लॅस्टिकची बॉटल असते त्याचं जे झाकण असतं त्याला छिद्र करून देखील तुम्ही त्याचा स्प्रे बॉटलप्रमाणे वापर करू शकता। तर इथे माझ्याकडे एक प्लॅस्टिकची कॉलिनची बॉटल आहे, तर त्याचाच वापर मी आज इथे स्प्रे बॉटल म्हणून करणार आहे। तर हे पहा, साधारण अर्धा ग्लासभर हे आपलं हे सोल्यूशन तयार झालेलं आहे। नंतर आपल्याला ही बॉटल घेऊन यामध्ये हे सोल्यूशन भरायचं आहे। तर साधारण पाली आपल्याला आपल्या घरामध्ये, किचनमध्ये, गॅस शेगडीच्या जवळ किंवा बाथरूममध्ये, गॅलरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाली दिसतात त्या त्या ठिकाणी आपल्याला या सोल्यूशनचा वापर करायचा आहे। तर हे सोल्यूशन आपल्याला रोजच बनवायची गरज नाही आहे। तुम्ही एकदाच बनवून हे साधारण महिनाभर याचा वापर करू शकता आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला पाली दिसेल त्या त्यावेळेस तुम्ही इथे स्प्रे करू शकता। तर याचा अतिशय असा उग्र वास येतो, त्यामुळे या पाली आपल्या घरामध्ये अजिबात फिरकत नाही। तर हे पहा, अशा पद्धतीने अर्धा ग्लासाचं मी हे सोल्यूशन तयार केलेलं आहे। नंतर आपल्याला हे सोल्यूशन किचनमध्ये, बाल्कनीमध्ये, बाथरूममध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये पाली पाहिल्या असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे। तर रोजच स्प्रे करण्याची गरज नाही। तुम्ही जर हे एकदाच सोल्यूशन वापरलं तर तुम्ही पाहाल पाली अतिशय लवकर या पळून जातात, परत आपल्या घरामध्ये फिरकत नाहीत, कारण अतिशय उग्र वास त्यांना येतो। तर खूपच असरदार असा हा उपाय आहे, तुम्ही देखील नक्की करून पहा।
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।